आजच्या दिवसाच्या 6व्या सामन्याकडे वळलेलो आहोत. पेन वॉरियर्स विरुद्ध एस-बी फायटर्स या दोन संघांच्या दरम्यान आता मात्र आपल्याला 6वा सामना आजच्या दिवसाचा बघायला मिळणार आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही रायगड कबड्डी लीग 2025 पर्व पहिले आपल्याला आजचा हा दुसऱ्या दिवशीय कबड्डी स्पर्धा अनुभवायला मिळते. 4 दिवसांमध्ये विभागले गेलेल्या ही रायगड जिल्हा कबड्डी लीग आपल्याला बघायला मिळते. या पहिल्या पर्वामध्ये पेन वॉरियर्स संघाचा कर्णधार असेल ऋत्विक पाटील, ज्याने अश्वमेध कबड्डी स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल नुकतंच पटकावलेलं आहे असा हा ऋत्विक पाटील. तर प्रतिस्पर्धी पारड्यामध्ये निश्चितच कबड्डी आणि बॉडी बिल्डिंग या दोन्ही क्षेत्रांमध्ये अग्रेसर असणारा अमित ठाकूर एस-बी फायटर्स संघाचा कर्णधार असेल. या दोन कर्णधारांमध्ये आता मात्र आपल्याला ही लढत बघायला मिळणार आहे. बघूया कोणता संघ ठरतोय विजयी, कोणता संघ होतोय या सामन्यावरती आपलं वर्चस्व निर्माण करतोय आणि कोणता संघ निश्चितच निसटत्या पराभवाला सामोरं जातोय ते पाहण्यासाठी मात्र मित्रांनो तुम्हाला जोडलं जावं लागेल आमच्या समवेत रायगड कबड्डी लीग पर्व पहिले 2025 या दुसऱ्या दिवसामध्ये. निश्चितच मित्रांनो मैदानावरती मात्र आपल्याला एस-बी फायटर्स विरुद्ध पेन वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान जरी लढत बघायला मिळत असली तरी या भरलेल्या गॅलरीजमधून आपल्याला एकच आवाज येताना बघायला मिळतोय, बंड्या बंड्या आणि बंड्या. अर्थातच हा बंड्या आहे तरी कोण? एस-बी फायटर्स या संघाचा पार्थ ठाकूर याच्याकरिता हा आवाजाचा जयघोष आपल्याला बघायला मिळतोय. ज्या खेळाडूने कालच्या सामन्यामध्ये घणाघाती हल्ले करत आपल्या संघाला विजयश्री खेचून आणली होती असा हा पार्थ ठाकूर आपल्याला बघायला मिळेल. अर्थातच एस-बी फायटर्स या संघाच्या माध्यमातून आणि लढा देईल पेन वॉरियर्स सारख्या बलाढ्य संघाला. आता मात्र सामन्याला होते सुरुवात. एक जबरदस्त प्रयत्न होता आकाश गायकवाड पेन वॉरियर्स संघाच्या माध्यमातून ज्याने प्रतिनिधित्व केलं आयकॉनिक खेळाडू म्हणून आजच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने पार्ले स्पोर्ट्स पार्ले संघाचा खेळाडू आकाश गायकवाड आयकॉन असेल पेन वॉरियर्स संघाचा. तर अर्थातच ओमकार गाडे आपल्याला बघायला मिळेल एस-बी फायटर्स संघाच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू.
निश्चितच रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला आहे. या पहिल्याच चढाईमध्ये रिव्ह्यू घेणं निश्चितच पेन वॉरियर संघाला महागात पडेल का? हा नंदुरबार जिल्ह्याचा निश्चितच ओमकार गाडे आपल्याला चढाईसाठी बघायला मिळतोय. SB फायटर्स संघाच्या माध्यमातून चढाईसाठी पेन वॉरियर संघाला निश्चितच मित्रांनो हा पहिला घेतलेला रिव्ह्यू महागात पडू शकतो का? पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे. यावेळेस चढाईसाठी ओमकार गाडे आपल्याला बघायला मिळतोय आणि माघारी परतला एक उंचीपुरा असा एक जबरदस्त खेळाडू. प्रत्युत्तर दाखल त्याला तितक्याच ताकदीचा चढाई बहादर प्रशांत जाधव जर्सी क्रमांक 3. हा देखील एक वाऱ्यासारखा वेगवान चालू मोसमामध्ये या खेळाडूच्या नावावरती प्रचंड वैयक्तिक बक्षिसे आहेत. असा प्रशांत जाधव यावेळेस देखील सक्सेसफुल होतोय. प्रत्युत्तर दाखल ज्या खेळाडूकरिता या मैदानावरती प्रचंड हळकल्लोल केला जातो रसिकांच्या माध्यमातून, असा हा पार्थ ठाकूर चढाईसाठी जर्सी क्रमांक 2 यावेळेस मात्र निश्चितच सक्सेसफुल होतोय. आणि निश्चितच पुन्हा एकदा आकाश गायकवाड याला शिकार बनवलं जात आहे. आयकॉन खेळाडूचं असं वारंवार मैदानाच्या बाहेर जाणं निश्चितच पेन वॉरियर संघासाठी ही धोक्याची सूचना असू शकते. चढाईसाठी आता मात्र प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त ओव्हर किकच्या माध्यमातून गुण टिपण्याचा प्रयत्न, बघूया कितपत सक्सेसफुल होतोय असा प्रशांत जाधव. आणि मात्र माघारी परततोय. यशस्वी बोनस त्याला प्रत्युत्तर दाखल पार्थ ठाकूर. SB फायटर्स पार्थ देखील सक्सेसफुल होतोय. टिट फॉर द टॅट जशास तसं प्रत्युत्तर या मैदानावरती दिलं जात आहे. कोणीही कोणापेक्षा कमी नाही आहे. प्रत्येकजण या ठिकाणी विजयश्री संपादन करण्यासाठी आलेला आहे. आता मात्र स्वतः कर्णधार या रायगडचा टायगर, या रायगडचा महाप्रचंड वेग आपल्याला बघायला मिळतोय. ऋतिक पाटील चढाईकरिता सज्ज झालाय. दोन्ही संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. एका पारड्यामध्ये असेल पेन वॉरियर्स, तर दुसऱ्या पारड्यामध्ये आपल्याला संघ बघायला मिळतोय SB फायटर्स. खऱ्या अर्थाने आदरणीय संदेशजी बैकर आणि भूपेंद्रजी पाटील यांनी ज्या संघाचं पालकत्व स्वीकारलंय तो SB फायटर्स आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच कर्णधार अमित ठाकूर याचा संघ आणि आदरणीय वैकुंठ शेठ पाटील यांनी ज्या संघाचं पालकत्व स्वीकारलंय तो ऋत्विक पाटील याचा पेन वॉरियर्स हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच व्यत्ययानंतर मात्र पुन्हा एकदा आपण या सामन्याला करतोय सुरुवात. प्रशांत जाधव याची आपल्याला चढाई बघायला मिळते. पार्थ ठाकूरला मात्र निश्चितच मार लागणं ही धोक्याची सूचना ठरू शकते.
एस बी फायटरच्या संघासाठी. पेन वॉरियर संघाला मात्र पूर्णतः जेरबंद करण्यामध्ये यशस्वी होतोय कर्णधार अमित ठाकूर. प्रत्युत्तर दाखल दर्शन भिंगे आपल्याला बघायला मिळतोय. 3 नंबरच्या जर्सीसह हा एक वेगवान खेळाडू. सुपर टॅकलची नामी संधी असेल पेन वॉरियर संघाला. मंदार पाटील, राज जंगम आणि स्वतः ऋत्विक पाटील मैदानामध्ये असेल. राज जंगमकडे जर मित्रांनो आपण पाहिलं तर आपल्याला बघायला मिळतोय या रायगडचा फ्लाइंग जॅट म्हणून आपण त्या खेळाडूची अखंड महाराष्ट्र राज्यभर एक आगळी वेगळी त्यांनी स्वतःनी ओळख निर्माण केली आहे. असा राज जंगम यावेळेस माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर दाखल सळपातळ बांधा. अर्थातच मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा पार्थ ठाकूर. जर्सी क्रमांक 2. अद्यापपर्यंतच्या मॅचमधील सक्सेसफुल चढाई मात्र यावेळेस मात्र मंदार पाटील आप तो छा गए गुरु. डबल थाय होल्ड केले जात आहे मंदार पाटीलच्या माध्यमातून आणि मात्र त्या ठिकाणी जेरबंद होतोय पार्थ ठाकूर. निश्चितच सुपर टॅकल असेल. 2 खेळाडूंना नवसंजीवनी मिळेल आणि आल्या आल्या मात्र आकाश गायकवाड मैदानामध्ये सळाई निघालाय. 10 नंबरच्या जर्सीमध्ये हा आकाश गायकवाड आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र ॲडव्हान्स टॅकल कर्णधार अमित ठाकूर. आपण ही चूक करू शकत नाही. आपल्याकडून आज अपेक्षा अधिकच्या असतील. आता मात्र आयकॉनिक खेळाडू ओमकार गाडे. एक चांगला आणि सोप्त उपक्रम आज या रायगड कबड्डी लीगच्या माध्यमातून अर्थातच राबवताना आपल्याला बघायला मिळतात की 7 खेळाडूंच्या भरण्यामध्ये एक आयकॉन खेळाडू तुम्ही घेऊ शकता. असे हे अनेक आयकॉन खेळाडू आज आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये मग मी आवर्जून उल्लेख करेल अर्थातच हा पार्ले स्पोर्ट्स संघाचा आकाश गायकवाड. एक जबरदस्त भारदस्त पावलांचा चढाई बहादर आपल्याला वारंवार चढाई बघायला मिळतोय. तर जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ मस्तीचा आणि नाद मात्र कबड्डीचा. तर कबड्डी म्हणजे श्वास आहे, कबड्डी म्हणजे ध्यास आहे आणि कबड्डी म्हणजेच आमच्या जगण्याचा जीवन प्रवास आहे. असा कबड्डीचा खेळ आज मात्र रंगतोय. अर्थातच या अलिबाग नगरीमधील अर्थातच या जबरदस्त अशा सजवलेल्या पटांगणामध्ये चढाई यावेळेस दर्शन भिंगे याला शिकार बनवलं जात आहे. जबरदस्त पद्धतीने डॅश आउट केलं जातोय या रायगडची फेमस जोडी अर्थातच नितेश थळे आणि गौरव पाटीलच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल मात्र पुन्हा एकदा आकाश गायकवाड. हा लोणाचा बुजा परतवला जाईल का? कितपत प्रयत्न केले जातील आकाश गायकवाडच्या माध्यमातून, परंतु त्या ठिकाणी संयम सुटला आणि मात्र निश्चितच एक गुण बहाल केला जातोय एस बी फायटर संघाच्या माध्यमातून. आता मात्र हा एकटा एकावडा खेळाडू त्या ठिकाणी शिल्लक असेल. खऱ्या अर्थाने जर ह्याने यावेळेस आपल्या संघाला नवसंजीवनी मिळवून दिली नाही तर मात्र आपला संघ बुचकामध्ये पडू शकतो. एक यशस्वी बोनस आणि मात्र सार्थक त्या ठिकाणी माघारी परतो. एकटा एकावडा सार्थक विरुद्ध आकाश अशी लढत आपल्याला बघायला मिळते. 3 गुणांची आता मात्र कामगिरी होत्याचं नव्हतं मात्र मैदानावरती होतंय. अपेक्षा नसेल एस बी फायटर संघाला की असं काहीतरी मैदानामध्ये बघावं लागेल आणि मात्र निश्चितच पहिला ऑल आउट दिला जातोय अर्थातच एस बी फायटर संघावरती. पार्थ ठाकूरची चढाई. प्रचंड फॅन बेस या रायगड कबड्डी लीग मध्ये ज्या खेळाडूचा आपल्याला बघायला मिळतो तो पार्थ यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरतो. थेंबे थेंबे तळे साचे या नीतीचा अवलंब करून पार्थ मात्र त्या ठिकाणी एक गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जोडतोय, जमा करतोय. प्रत्युत्तर दाखल आकाश गायकवाड. आयकॉन खेळाडूचा मात्र वारंवार वापर केला जातोय. यावेळेस मात्र करण भगत आवश्यकता नव्हती. जी चूक मागच्या सामन्यामध्ये बीजी टायगर संघाने केली ती चूक एस बी फायटर संघ या सामन्यामध्ये करेल का अशी कुठेतरी भीती आता मात्र निश्चितच एस बी फायटर संघाला लागली आहे. चढाईसाठी
पार्थ ठाकूर आपल्याला बघायला मिळतोय. 2 नंबरची जर्सी परिधान केलेला हा या सामन्यामधील यशस्वी चढाई बहादर म्हणून एसबी फायटर्स संघाच्या माध्यमातून वारंवार चढाई करतोय. बघूया कितपत गुणांची लयलूट यावेळेस पार्थच्या माध्यमातून केली जाते. आणि मात्र एक यशस्वी बोनस. चढाईसाठी गेलोच आहे तर मग मी एम्प्टी रेड का करू, मी गुण मिळवूनच येणार, अशा प्रकारची आज प्लॅनिंग पार्थने केली आहे. प्रत्युत्तर दाखल मात्र प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय. मूळचा हा खेळाडू पांडपादेवी रायबडी संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करतो, परंतु आज पेन वॉरियर्स संघाचं प्रतिनिधित्व करत असताना यावेळेस मात्र मैदानावरती एक जबरदस्त परफॉर्मन्स देतोय ओमकार गाडे. अचूकरित्या मात्र नितेश थळे याला टिपण्यामध्ये यश मिळतंय. प्रत्युत्तर दाखल मात्र आकाश गायकवाड. 10 नंबरची जशी प्रदान केला खेळाडू. एक उंचीपुरा खेळाडू आहे मित्रांनो. सहजासहजी मध्यरक्षकाला टिपू शकतो असं पॅशन स्पिरिटच्या खेळाडूमध्ये बघायला मिळतंय. जर मित्रांनो तुम्हाला इतिहास या ठिकाणी या मैदानामध्ये रचायचा असेल, ध्येय तुम्ही जर इतिहास रचण्याचं पाहिलं असेल तर ध्येय प्राप्तीसाठी निश्चितच वेडे होऊन जा. कारण वेडीच माणसं इतिहास लिहितात आणि शहाणी माणसं तो इतिहास वाचतात. तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला काय बनायचं असेल. संधी तर रायगड कबड्डी असोसिएशननी तुम्हाला दिली आहे. इतिहास रचायचा की इतिहास वाचायचा हे तुमच्या हातामध्ये असेल. कारण ही पहिली लीग आहे, अर्थातच पहिल्या वर्षाची लीग आहे, पहिलं पर्व आहे आणि पहिल्याला इतकं महत्त्वाचं असतं मित्रांनो. तुम्ही बघा UPSC MPSC यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षा असतात. त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आवर्जून विचारला जाणारा प्रश्न हाच असतो की पहिला अंतराळवीर कोण. पहिल्याला फार महत्त्व आहे. जर हे पहिलं पर्व आपण विजयी झालात तर मात्र निश्चितच आपण इतिहासामध्ये नोंद आपली लिहिली जाईल. प्रत्युत्तर दाखल मात्र दर्शन भिंगे आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. दर्शन देखील मित्रांनो एक जबरदस्त वेगवान खेळाडू आहे, परंतु तितकासा बहारणारा परफॉर्मन्स आपल्या दर्शनच्या माध्यमातून या सामन्यामध्ये बघायला मिळत नाही. तुर्ताच एक गुण मिळवतोय आणि संघाचं पारडं मात्र जड करतोय. प्रत्युत्तर दाखल आकाश गायकवाड. वारंवार आपल्याला चढाया बघायला मिळतात आकाशच्या माध्यमातून. अमित ठाकूर सारखा खंदा मध्यरक्षक असताना संघ बॅकफुटवर जाणं ही चिंताजनक बाब ठरू शकते SB फायटर्स संघाकरिता. यावेळेस मात्र पार्थ ठाकूर 1 पॉइंट बोथ ऑफ द टीम्स असा डिसिजन पंचांच्या माध्यमातून यावेळेस दिला जातोय. आणि काय या निर्णयावर अपील घेतला जाईल पेन वॉरियर संघाच्या माध्यमातून? नक्कीच नाही मित्रांनो. पंचांच्या निर्णयाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि आता मात्र चढाई प्रशांत जाधव. पाच गुणांचा फरक अजून देखील असेल. SB फायटर्स संघ आपल्याला कमबॅक करावा लागेल. वेळ बाकी असेल अजूनपर्यंत. आपण पूर्वार्धातला खेळ या ठिकाणी पाहतोय. उत्तरार्धामध्ये आपण अजून पोहोचलेलो नाहीयेत. कमबॅक करण्याची संधी तुम्हाला उत्तरार्धामध्ये मिळेल, परंतु सामना आपण सोडू नका. कारण जर सामना सोडलात तर निश्चितच मित्रांनो पराभवाच्या भीतीने मैदान पडल्यासारखं होईल. मैदान सोडून पळू नका, मैदानामध्ये थांबा. विजय तुमचाच असेल. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न करत राहा आणि प्रयत्न तुम्हाला तोपर्यंत करायचे जोपर्यंत विजयश्री तुमच्या गायामध्ये माळा घालत नाही आहे. ओमकार गाडे नंदुरबार संघाचा, नंदुरबार जिल्ह्याचा हा आयकॉन खेळाडू आज या रायगड कबड्डी लीगमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल मात्र आकाश गायकवाड. डू और डाय, करो या मरो. एकतर प्रयत्न करायचे आहेत, अन्यथा आपला जीव गमवायचा. यावेळेस मात्र शृंखला करण भगत जबरदस्त एफर्ट्स आपले बघायला मिळतात या सामन्यामध्ये.
त्याचाच प्रत्यय म्हणून ही जबरदस्त पकड आयकॉन खेळाडू आकाश गायकवाड याला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. प्रत्युत्तर दाखल मात्र ओंकार गाडे. बघूया 5 विरुद्ध 1 असा सामना असेल. बोनस गुण ऑफ असणार आहे. प्रयत्न खोलवर करणं गरजेचं असेल जर सक्सेसफुल व्हायचं असेल. आणि मात्र माघारी परततो त्याला प्रत्युत्तर दाखल. स्वतः कर्णधार प्रचंड वेळानंतर अर्थातच ऋत्विक पाटील आपल्याला बघायला मिळतोय. ऋत्विक देखील एक जबरदस्त मोहरा या रायगड जिल्ह्याचा जाणला जातो. बघूया यावेळेस कितपत गुणांची लढत ऋत्विक पाटीलच्या माध्यमातून केली जाते. कोणतेही प्रयत्न नाहीत आणि माघारी परततोय. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. कुठेही जाऊ नका, आमच्यासोबत जोडले जा, जोडून राहा आणि निश्चितच आपण आनंद घ्या. रायगड कबड्डी लीग पर्व पहिले. हलचिक या सामन्यामधील निश्चितच आपण हायलाइट्स बघत आहोत की पूर्वार्धामध्ये ज्या काही घडलेल्या घटना आहेत, ज्या काही चढाई आहेत, ज्या काही पकडी आहेत, त्यांचा नमुना यावेळेस मात्र बघायला मिळतोय. आकाश गायकवाडने कशा प्रकारे हलकल्लोल केला होता, कशा प्रकारे पार्थ ठाकूर त्या वेळेस मैदानामध्ये इतिहास रचत होता, हे सारं काही आपण पाहू शकतो या हायलाइटमध्ये. दादा लगेच म्यूट कर तू, काय पण झाला की हे
आता मात्र या ठिकाणी आपण उत्तरार्धाला खेळ पाहण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. अर्थातच उत्तरार्धामध्ये बघूया कितपत कमबॅक करतोय SB फायटर्स हा संघ. कमबॅक करावा लागेल मित्रांनो, कारण जर या मैदानामध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, जर या मैदानामध्ये इतिहास रचायचा असेल, जर ह्या पहिल्या पर्वामध्ये आपल्याला विजयश्री खेचून आणायची असेल तर मात्र सक्सेसफुल व्हावं लागेल. आणि जोपर्यंत पार्थ ठाकूर यासारखा रायझिंग स्टार उगवता सितारा SB फायटर्स संघाच्या माध्यमातून कार्यरत आहे तोपर्यंत चिंतेची बाब नसेल. सक्सेस सक्सेस आणि सक्सेस पार्थ ठाकूरला आज दिसे तरी देखील संघ पिछाडीवरती आहे. 3 गुणांची पिछाडी काही फार नाही मित्रांनो. कमबॅक केला जाईल यामध्ये शंका नाही. चढाईसाठी असेल प्रशांत जाधव, मॅन फ्रॉम पेन वॉरियर्स. एक चांगल्या प्रकारे संघ बांधणी आज प्रत्येक संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. प्रशांत जाधव मात्र या ठिकाणी सक्सेसफुल होत आहे. चांगल्या प्रकारे बोनस गुणावरती वर्चस्व प्रशांतचं आपल्याला बघायला मिळत आहे. चढाईसाठी यावेळेस दर्शन भिंगे असेल 3 नंबरच्या जर्सीमध्ये. एक वेगवान चढाई बादर यावेळेस मारत राज जंगम सारख्या वेगाला शिकार बनवलं जात आहे. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर द टॅट. ज्याला मित्रांनो जसं तसं म्हणतात ना, त्याच पद्धतीचा खेळ यावेळेस मात्र दर्शनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रत्युत्तर देण्याकरिता अर्थातच प्रशांत जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय. पेन वॉरियर्स संघाच्या माध्यमातून आदरणीय वैकुंठ पाटील यांनी ज्या संघाचं पालकत्व स्वीकारलंय तो पेन वॉरियर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बाजीगर पाटील यावेळेस मैदानाच्या बाहेर अँकल होल्ड स्पेशालिस्ट म्हणून बाजीगरकडे आपण पाहतो. यावेळेस मात्र ओमकार गाडे आयकॉन प्लेयर असेल 13 नंबरच्या जर्सीमध्ये. 4 विरुद्ध 1 सामना डीप रेड करावी लागेल जर सक्सेसफुल व्हायचं असेल, परंतु कोणतेही प्रयत्न नाहीत ओमकारच्या माध्यमातून आणि रिक्त से माघारी परततोय. प्रत्युत्तर देण्याकरिता मात्र सज्ज झाला आहे प्रशांत जाधव. 3 नंबरची जर्सी प्रदान केला प्रशांत जाधव. सहजासहजी माघार मित्रांनो निश्चितच घेतली जाणार नाही प्रशांतच्या माध्यमातून, कारण प्रशांत देखील एक घणाघाती हल्ले करणारा चढाई बहादर आहे. बोनस अधिक 1 गुण. यावेळेस मात्र रिव्ह्यूची मागणी केली जाते कर्णधार अमित ठाकूरच्या माध्यमातून. निश्चितच ही नवीन नियमांची आपल्याला रायगड कबड्डी लीग बघायला मिळते. जर खेळाडूने बोनस केला असेल आणि जर खेळाडूला पकड झाली तर तो बोनस गुण ग्राह्य धरला जाणार नाही. निश्चितच एक नवीन नियमावलीसह एक शिस्तीच्या वातावरणामध्ये पार पडणारी ही रायगड कबड्डी लीग, रायगड कबड्डी असोसिएशनचा एक प्रचंड सुप्त असा उपक्रम आपल्याला बघायला मिळतोय. रायगड जिल्ह्यातील खेळाडूंसाठी निश्चितच ही सुवर्ण संधी
आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी आता मात्र ओमकार गाडे, सुपर टॅकलची नामी संधी असेल पेन वॉरियर्स या संघाकडे. मंदार पाटील समोरून गौरव, त्या ठिकाणी काही होऊ शकतं मित्रांनो. ओमकार गाडेला देखील तितकेच मोठे प्रयत्न करावे लागतील जर यशस्वी व्हायचं असेल. 18 आणि 15 अद्यापपर्यंत पेन वॉरियर्स 3 गुणांच्या आघाडीवरती आहे. चढाईसाठी मात्र सज्ज झालाय ऋत्विक पाटील 8 नंबरच्या जर्सीसह. याच अलिबाग तालुक्यातील खेळाडू यावेळेस मात्र पेन वॉरियर्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय. बघूया कितपत सक्सेस मिळवतो आपल्या संघाच्या विजयाकरिता. कर्णधार असेल, जबाबदारी असेल, त्यामुळेच मित्रांनो दबावाखाली खेळाडू खेळू शकतो. संपूर्ण संघाची जबाबदारी असेल त्यामुळे माघारी परतलाय. आता मात्र डू ऑर डाय, करो या मरो. थर्ड रेड जिला आपण संबोधतो, दर्शन भिंगेची चढाई. जबाबदारी दर्शनवरती दिली गेली आहे, परंतु जबाबदारीला कितपत सक्सेसफुल करतोय. निश्चितच सक्सेसफुल चढाई आपल्याला बघायला मिळते. दर्शन भिंगेच्या माध्यमातून 1 आणि 2 गुणांची चढाई, सक्सेसफुल रेड. आता मात्र बुचक्यात टाकतोय अर्थातच पेन वॉरियर्सच्या संघाला दर्शन भिंगे. प्लेयर निश्चितच सबस्टिट्यूट केला जातोय. एका रेडरला संधी दिली जाते पेन वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. हा चढाई बहादर बघूया कितपत सक्सेस मिळवतो आपल्या संघाकरिता. चांगल्या प्रकारे ज्याचा फुटवर्क आपल्याला बघायला मिळतो 4 नंबरच्या जर्सीसह पेन वॉरियर्स संघाचा एकटा एवढा खेळाडू. यावेळेस मात्र लाजवाब अशा पद्धतीने दर्शन भिंगे यावेळेस देखील त्या ठिकाणी थाय होल्ड करतोय आणि मात्र जेरबंद होतोय. आणि पेन वॉरियर्स संघावर मात्र लोनाचा बोजा त्या ठिकाणी परतवला जातोय. इसे कहते हैं कबड्डी का खेल, क्योंकि दोस्तों अस्ताला गेलेल्या सूर्याला पुन्हा एकदा उगवायला वेळ लागतो, बर्फाला पाण्यामध्ये रूपांतरित व्हायला वेळ लागतं, परंतु निश्चितच कबड्डीच्या खेळामध्ये गुणतालिका गुणफळक बदलायला वेळ लागत नाही. आणि त्याचंच प्रत्यय, त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला मैदानावरती बघायला मिळत आहे. एसबी फायटर्स विरुद्ध पेन वॉरियर्स या 2 संघांच्या दरम्यान. यावेळेस मात्र सज्ज झालाय पार्थ ठाकूर, अद्यापपर्यंतचा एसबी फायटर्स संघाचा सक्सेसफुल वन ऑफ द सक्सेसफुल रायडर फ्रॉम एसबी फायटर्स टीम. पार्थला मात्र वारंवार या ठिकाणी चढाईसाठी संधी दिली जाते आणि त्या संधीचं मात्र सोनं हे पार्थच्या माध्यमातून केलं जात आहे. कारण एका चांगल्या गुरुच्या तालमीमध्ये तयार झालेला शिष्य निश्चितच एक चांगला शिष्य आणि चांगला गुरु होण्याची क्षमता देखील ठेवत असतो. यावेळेस मात्र करण भगत लगातारची दुसरी चेन टॅकल आणि यावेळेस मात्र इंचाचा फरक जाणवेल आकाश गायकवाड याला. कर्णधार अमित ठाकूर मात्र प्रचंड खुश आहे, बेहद खुश आहे या पकडीवरती. यावेळेस मात्र बघा मित्रांनो काय जबरदस्त पकड, काय जबरदस्त एफर्ट्स लगावले गेले. जवळजवळ रेषेच्या वरून हात गेला. जर मध्यरेषा भेदली असती तर मात्र बुचक्यामध्ये टाकण्यामध्ये यशस्वी झाला असतात आपण. पेन वॉरियर्स आकाश गायकवाड. चढाई करिता यावेळेस पार्थ ठाकूर आपल्याला बघायला मिळतोय. 6चा डिफेन्स सजला असेल, 6 विरुद्ध 1 आणि मात्र माघारी परतोय. प्रत्युत्तर दाखल मात्र प्रशांत जाधव मन फ्रॉम पेन वॉरियर्स. एक घणाघाती हल्ले करणारा या रायगडचा टायगर यावेळेस मात्र का शमावतोय या मैदानामध्ये. संधी दिली जाते परंतु तितकासा मैदानामध्ये हाकार हळकल्लोळ या प्रशांतच्या माध्यमातून बघायला मिळत नाही. काय हा खेळाडू दबावामध्ये खेळतोय, काय असेल प्लॅनिंग, काय असेल व्यूहरचना, निश्चितच आपल्याला पाहावं लागेल. ते पाहण्यासाठी आपल्याला मात्र आमच्यासोबत या सामन्याच्या अंतापर्यंत जोडलं जावं लागेल. यावेळेस मात्र डू ऑर डाय आणि ओमकार गाडेला देखील रोखलं जात आहे. सुंदर पकड मित्रांनो, यालाच म्हणतात ईट का जवाब पत्तर से टीट फॉर द टॅट. जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी ओमकार गाडे सज्ज झाला होता
परंतु त्याला देखील रोखलं गेलं. आकाशला देखील पकड झाली. त्याला प्रत्युत्तर देण्याकरता यावेळेस मात्र कर्णधाराने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे आणि यशस्वी बोनस देखील कमावतो ऋत्विक पाटील. जवळपास या रायगड जिल्ह्यातून आणि जगभरातून 2000 पेक्षा अधिक लोक ही कबड्डी स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण घर बसल्या पाहत आहेत. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल, कारण आपण आज या ठिकाणी या कबड्डी खेळाला प्राधान्य देत आहे. याचाच अर्थ ही कबड्डी आता मात्र थांबणार नाही आहे. महाप्रचंड वेग या रायगडच्या कबड्डीला आपण देण्यासाठी या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा लाईव्ह पाहत आहे, त्याबद्दल आपलं देखील धन्यवाद. आता मात्र नवसंजीवनी मिळते. आकाश गायकवाड याला एसबी फायटर्स संघाकडे नाममात्र 2 गुणांची आघाडी असेल, परंतु या 2 गुणांच्या आघाडीवरती आपण शुअर राहू शकत नाही. यावेळेस मात्र अमित ठाकूर कर्णधारला शिकार बनवलं जात आहे. दर्शन भिंगे यावेळेस साडी 3 नंबरच्या जर्सीसह एसबी फायटर्स संघाचा हा वेग. दर्शन भिंगे बघा मित्रांनो, लात भिरकावली जाते आणि ओव्हर किकच्या माध्यमातून मात्र मध्यरक्षकाला टिपला जातोय. प्रत्युत्तर दाखल आकाश गायकवाड. आकाश गायकवाडला मित्रांनो जेरबंद करणं निश्चित आपल्या फायद्याचं असेल एसबी फायटर्स संघ, कारण आकाश गायकवाड एकटा एवढा चढाई बहादर असा आहे जो कोणत्या क्षणी हा सामना भिरकावू शकतो. कारण कर्णधार ऋत्विक पाटील असेल, रिस्क कमी घेतली जाईल ऋत्विक पाटीलच्या माध्यमातून, त्यामुळे आकाशला जेरबंद करणं आपल्यासाठी निश्चितच फायद्याचं आहे.
nine, eight, seven, six, five, four, three, two, one. तुटीत काळाचा अवलंब केला जातोय. अर्थातच एस व्ही फायटर संघाचे प्रशिक्षक सचिन पाटील, ज्यांनी खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्यातील अनेक मैदानं गाजवून सोडली असा सचिन पाटील. तर पेन वॉरियर संघाचा निलेश पाटील बोरसे. निश्चितच मित्रांनो, हा असा खेळाडू आहे जो आपल्या दोन चिरंजीवांना घेऊन अजून देखील मैदानामध्ये उतरतो. असा निलेश पाटील प्रशिक्षक असेल पेन वॉरियर्स या संघाचा. तर सचिन पाटील प्रशिक्षक असतील एस व्ही फायटर संघाच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा पार्थ ठाकूर. खऱ्या अर्थाने रसिकांनी पूर्णतः भरली गेलेली ही गॅलरी आपल्याला बघायला मिळते. यावेळेस मात्र दाबा ठोठावतोय आणि नक्कीच स्मित हास्याने सांगतोय की होय, मी राज जंगम याला टिपलाय. लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स पार्थ ठाकूर. आपण मैदानामध्ये इतिहास घडवण्यासाठी जन्माला आलेला आहात असं म्हणायला हरकत नाही. कारण मित्रांनो, जर शरीर बांधणी पाहिली तर मात्र किरकोळ अशी शरीर बांधणी, परंतु वारंवार सक्सेस मिळवतोय हे निश्चितच या मैदानामध्ये यशस्वी होण्याचं लक्षण असू शकतं एस बी फायटर संघाकरिता. प्रत्युत्तर दाखल ओमकार गाडे पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय. ओमकार हे वादळ का शांत आहे? ओमकार कडून देखील अपेक्षा अधिकच्या असतील, कारण मित्रा, आपण आयकॉन खेळाडू म्हणून या रायगड जिल्ह्यामध्ये आलेला आहात. आपल्याला माघार घेऊन चालणार नाही. प्रत्युत्तर दाखल मात्र आकाश गायकवाड. वारंवार चढाई करतोय आकाश. पार्ले स्पोर्ट्स संघाचा हा खेळाडू मुंबईच्या शहरच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलेला सक्सेसफुल होतोय. एका गुणाने सामना मात्र पुन्हा एकदा बरोबरीवर. मात्र लीग स्टेजचे आपण सामना खेळतोय. जर हा सामना बरोबरीवर सुटला तर मात्र दोन्ही संघांना समसमान गुण मिळतील. यावेळेस मात्र बघा, टो टचच्या माध्यमातून गुण टिपला जातोय. गौरव पाटील याची शिकार होतीये. लाजवाब अशा पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय एस पी फायटर संघाचा आजचा उगवता तारा अर्थातच पार्थ ठाकूर. यावेळेस मात्र निश्चितच चेर बंद होतोय सामना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून. यावेळेस एक गुण दिला जातोय, परंतु अमित ठाकूर रिव्ह्यू घेत आहेत की काय कर्णधार? निश्चितच रिव्ह्यू घेतला जातोय. बघूया काय डिसिजन होतोय.
9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. विजय मिळवतोय. यावेळेस मात्र तुटीत काचा अवलंब केला जातोय. अर्थातच SB फायटर्स संघाचे कोच प्रशिक्षक सचिन पाटील यांच्या माध्यमातून काय यावेळेस सांगितलं जाईल संघाला, काय आखणी असेल प्रशिक्षकाची, निश्चितच पूर्णतः विचार करून यावेळेस निर्णय घ्यावा लागेल SB फायटर्स संघाला. कारण शेवटचा 1 मिनिट असेल सामना संपायला आणि SB फायटर्स संघाकडे 1 गुणाची आघाडी असेल. माघार तर निश्चितच दोन्ही संघांच्या माध्यमातून घेतली जाणार नाही. आता मात्र पुनश्च एकदा तुटीत काळानंतर सामन्याला होते सुरुवात. सळाईसाठी आकाश गायकवाड आवरेन असा सारेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. आकाशला जर यावेळेस पकड झाली तर मात्र निश्चितच इतिहास घडला जाऊ शकतो. परंतु पार्थ ठाकुर इसे कहते आ बैल और मार मुझे. आवश्यकता नव्हती, संयम बाळगायचा होता. संयम बाळगला असता तर मात्र निश्चितच यावेळेस विजयश्री संपादन करू शकला असता SB फायटर्स संघ. परंतु सामना बरोबरीवरती ओमकार गाडेची चढाई आपल्याला बघायला मिळते. बघूया कितपत गुणांची लूट करतोय. यावेळेस मात्र कितपत प्रयत्न केले जातात ओमकारच्या माध्यमातून हे पाहणं मात्र रोमांचक असणार आहे. जर ओमकार सक्सेसफुल तर SB फायटर्स संघ एक यशस्वी बोनस आपल्याला बघायला मिळतोय. बोनस गुणाने मात्र 1 गुणाची आघाडी धारण केली SB फायटरच्या माध्यमातून. आता मात्र आकाश गायकवाड वारंवार मित्रांनो त्या ठिकाणी संयम काय असतं हे आम्हाला कोणीतरी सांगा. सामना मात्र बरोबरीवरती सुटतोय. दोन्ही संघांना समसमान गुण दिले जातील. आता मात्र आपण यापुढील सामना अगदी काहीच वेळामध्ये अनुभवणार आहोत. तत्पूर्वी काही काळाची विश्रांती घेतोय. पुन्हा भेटूया अगदी काहीच वेळामध्ये.